महिला दिन आहे त्याबद्दल ठाण्यामध्ये कार्यक्रम आयोजित केला भाजपच्या वतीने, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीनं महिलांना पॉश कायद्याची माहिती होण्यासाठी तसेच त्यांच्या संरक्षणासाठी सुरक्षेसाठी असलेले विविध जे कायदे आहेत त्याचं प्रशिक्षण वर्ग ठेवण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी ॲडव्होकेट अपूर्वा जोशी आलेल्या आहेत ज्या या क्षेत्रात काम करतात. त्याचबरोबरीने इथले पोलीस अधिकारी आलेले आहेत जे महिलांना याबद्दलचं मार्गदर्शन करणार. ताई, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रकारे अपमान झाला आहे, ममता बॅनर्जी त्या कार्यक्रमालाच उपस्थित नव्हत्या, मुख्यमंत्री आहेत त्याही एक महिला आहे, मला काय वाटतं त्याबाबत तुम्ही काय सांगा? नाही, अतिशय दुर्दैवपूर्ण अशी ही घटना आहे. याचा पहिल्यांदा तर मी निषेधच करीन. खरं तर संविधानावरती मोठमोठी भाषणं करणारी लोक संविधानामध्ये जे काही नमूद केलं आहे त्याचा मात्र त्या ठिकाणी आचरण करताना दिसत नाही. राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपतींचे जे कार्यक्रम आहेत ते काही एका दिवसामध्ये ठरत नाहीत. महिना 2-2 महिन्यापूर्वी हे कार्यक्रम ठरलेले असतात आणि संथाल या ठिकाणी त्या आलेल्या असताना ना त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपस्थित होत्या ना त्या ठिकाणी त्यांना प्रोटोकॉल देण्यात आला. हा जो अनादर आहे हा राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मूंचा नाही तर त्यांच्या पदाचा आहे आणि त्यामुळे फक्त संविधानावरती भाषणं करून जमणार नाही. काही ठिकाणी असं म्हटलं जातं की संविधान सर्वश्रेष्ठ जरूर आहे, परंतु जे संविधान ज्या वेद पुराण असेल, शास्त्र असेल यांच्यावरच आधारित असं आपलं जे संविधान आहे त्याला कुठेतरी कमी लेखण्याचा अशा पद्धतीचे घटनासुद्धा किंवा बोलणंसुद्धा झालेलं आहे. तर मला वाटतं तेही चुकीचं आहे, कारण या सगळ्याचा गाभा हे आपले वेद पुराण आहे. वेद आपल्याला मर्यादा शिकवतात, आपल्याला त्या ठिकाणी शास्त्र जे आहे ते आपल्याला संस्कार शिकवतात आणि आपल्याला संविधान जे आहे ते अधिकार शिकवतात. त्यामुळे फक्त अधिकारांवरती आणि कायद्यांवरती समाज चालत नाही. समाज हा त्या ठिकाणी आपल्या नीतिमूल्यांवरती चालतो, आपल्या संस्कारावरती चालतो. तर याही गोष्टींचा त्या ठिकाणी बघणं अतिशय गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. मला जर स्थानिक ज्या नेत्या आहेत, ज्या स्वतः मृणाल पेंडसे ज्या नगरसेविका आहेत, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत, माझ्या सहकारी आहेत, त्या तुम्हाला याच्याबद्दल जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील की तिथे नेमकं काय झालं. मला फक्त कळाली माहिती की काय झालंय, परंतु निश्चित काय झाले ते त्या सांगू शकतील आणि भूमिका पण. तुम्ही आता अजामीनपत्र गुन्ह्याबद्दल बोलतात की खासगी कंपन्या, मला असं वाटतंच, नेहमीच असं मला वाटतं की पंचायतपासून पार्लमेंटपर्यंत आज महिला त्या ठिकाणी काम करतात, परंतु त्यांचं कुठेतरी मनोबल खच्चीकरण करण्याचं काम हे स्वपक्षीय किंवा विरोधी पक्ष या दोन्हीकडनं पुरुषांकडनं नेहमीच होताना दिसतं. सगळेच असं करतात असं माझं म्हणणं नाही, परंतु काही विकृत मानसिकतेची लोकही आहेत जे चांगलं काम करणाऱ्या महिलेला थांबवायचं असेल तर तिच्या वैयक्तिक टिप्पणी तिच्यावरती करणं असे प्रकार घडतात ज्याच्याने त्या बाईचं मानसिक खच्चीकरण केलं जातं. अशांसाठी माझं असं म्हणणं आहे की ती महिला जे काम करते त्या कामावरती चर्चा होऊ शकते, त्या कामावरती तुम्ही तिला बोलू शकता, परंतु तिच्यावरती अशा पद्धतीचा जो पर्सनल अटॅक केला जातो, जो वैयक्तिक हल्ला केला जातो, तो मात्र खपवून घेता कामा नये. अशा विकृत लोकांवरती मग ते कुणीही असू दे त्यांच्यावरती गुन्हा दाखल म्हणजे अशा पद्धतीचं एक नवीन अस्तित्वात आणावं लागेल आणि तो सुद्धा नॉन बेलेबल गुन्हा असेल की ज्याला जामीन मिळणार नाही. तेव्हा ही जी समाजातली विकृती आहे ती कुठेतरी वळणावरती येईल, जागेवर येईल असं मला वाटतंय. नारी शक्ती बंधन अधिनियम आता लागू होणार आहे 2029 नंतर 33% या सगळ्याच ठिकाणी विधानसभा, लोकसभा, विधान परिषद, राज्यसभा या सगळ्या ठिकाणी 33% महिलांचा आणखीन त्यामध्ये सहभाग होणार आहे. अशा वेळेला अशा कायद्याची नितांत गरज आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटतं. मागच्या अधिवेशनामध्ये या संदर्भात राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांना मी पत्रही दिलं होतं आणि त्याची आता आम्हाला गरज आहे. त्याचा पाठपुरावा सुद्धा येणाऱ्या दिवसात आम्ही करू.